मित्रांनो नमस्कार. आत्ता लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे पुणे विद्यापीठासंदर्भात काही 2-3 अपडेट येत आहेत. आपण ते वन बाय करून बघणार आहोत. आपल्याला कल्पना आहे पुणे विद्यापीठाने अजूनसुद्धा हिवाळी परीक्षांबाबत कुठलाच निर्णय जो आहे तो घेतलेला नाही. विलंब होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुद्धा संभ्रम आहे की परीक्षा नेमक्या ऑनलाईन होणार आहेत की ऑफलाईन होणार आहेत. आणि यातच काल काही संघटनांच्या लोकांनी ज्यावेळेस माननीय कुलगुरू महोदयांची भेट घेतली त्यानंतर अशा बातम्या पसरायला सुरुवात झाली की परीक्षा ज्या आहेत त्या ऑनलाईन होतील, फक्त ज्या शेवटच्या सेमिस्टरच्या एक्झामिनेशन्स आहेत त्या ऑफलाईन पद्धतीने होतील. आणि यानंतर बरेचसे तर्कवितर्क लावण्यात आले की परीक्षा आता ऑनलाईन होईल, ऑफलाईन होईल. त्यामुळे एक संभ्रमाचं वातावरण सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आपण स्क्रीनवर सुद्धा बघू शकता सत्र परीक्षा पद्धतीच्या निश्चितीसाठी समितीची नियुक्ती. 15 तारखेला विद्यापीठामध्ये एक मीटिंग झाली आणि या मीटिंग नंतर एकमत होत नसल्यामुळे समिती गठीत करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. काही विद्यापीठांमधल्या लोकांचं म्हणणं असं आहे की परीक्षा जी आहे ती ऑनलाईन झाली पाहिजे आणि काहींनी मत असं ठेवलेलं आहे की परीक्षा ऑफलाईन झाली पाहिजे. आणि त्यामुळेच एकमत न झाल्यामुळे ही समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि पुढील 8 दिवसांमध्ये यांनी निर्णय द्यावा असं या समितीने म्हटलेलं आहे. परंतु यामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये डिसिजन होत नसल्यामुळे, कुठलाही निर्णय घेत नसल्यामुळे संभ्रमाचं वातावरण जे आहे ते निर्माण होत आहे. आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रातील इतर जे विद्यापीठ आहेत त्यांनी परीक्षेसंदर्भात आपले निर्णय जे आहेत ते घेतलेले आहेत. काही विद्यापीठांनी परीक्षा ऑनलाईन ऑफलाईन असे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि यासोबतच बहुतांश विद्यापीठांनी त्यांचे जे सत्र आहेत ते कुठल्या पद्धतीने होणार आहेत याची घोषणासुद्धा केलेली आहे. त्या संदर्भातले GR सुद्धा जाहीर केलेले आहे. मात्र मग पुणे विद्यापीठ का या पद्धतीचा निर्णय घेत नाही असं सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. आणि या प्रश्नामधूनच जे आहे वारंवार संभ्रम निर्माण होत आहे. आपण या बातमीमध्ये पुढे बघू शकता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सत्र पद्धतीत समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या समितीचा अहवाल पुढील 8 दिवसांमध्ये येणार असून त्यानंतर परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन हे निश्चित होणार आहे. म्हणजे अजून या सगळ्या संदर्भात जे आहे 8 दिवस लागतील असं या सगळ्या बातमीतून आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु एक दिवस सुद्धा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे असं आपल्याला निश्चितच म्हणावं लागेल. मागचं सत्र आपण बघितलं की पुणे विद्यापीठाने ऑनलाईन प्रॉक्टेड पद्धतीने परीक्षा घेतल्या आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुद्धा या परीक्षा ज्या आहेत त्या कंडक्ट झालेल्या आहेत. आणि यामध्ये आपण बघितलं की ज्या विद्यार्थ्यांनी काही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला किंवा ज्या विद्यार्थ्यांनी काही गैरप्रकार केलं असेल त्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे नोटिसेसुद्धा पाठवण्यात आला, त्यांना विद्यापीठात सुद्धा बोलवण्यात आलं. म्हणजे एक उत्कृष्ट पद्धतीने पुणे विद्यापीठाने त्यांची जी परीक्षा आहे ती कंडक्ट केली असून सुद्धा ऑनलाईन परीक्षेला मग नेमका का विरोध पुणे विद्यापीठ करत आहे हे समजणं माझ्या तरी पलीकडचं आहे. यामध्ये वारंवार तर्क देण्यात येतात की ऑनलाईन परीक्षेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे आहेत विद्यार्थी गैरप्रकार करतात आणि त्यामुळेच ऑफलाईन पद्धतीने परीक्षा व्हावी असं विद्यापीठाच्या एकूणच जे स्टेटमेंट त्यांनी दिलेले आहे त्यावरून दिसून येत आहे. मात्र जोपर्यंत विद्यापीठ एक ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत विद्यापीठाच्या मनात काय आहे ते आपल्याला सांगता येणार नाही. मात्र जे स्टेटमेंट वारंवार त्यांनी पत्रकारांच्या माध्यमातून असेल दिलेलं होतं त्यावरून तरी कुठेतरी असं वाटतंय की विद्यार्थी परीक्षेमध्ये गैरप्रकार करतात आणि त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घ्यावी, ऑनलाईन परीक्षा न घेता ऑफलाईन पद्धतीने पुढे जावं असं पुणे विद्यापीठाच्या मनात आहे. मात्र आपल्याला कल्पना आहे नवीन जो कोविडचा व्हेरियंट आहे ओमायक्रॉन याच्यामुळे बहुतांश विद्यापीठांनी सेफ साईड म्हणून ऑनलाईन परीक्षा घेतलेली आहे किंवा घेण्याचा त्यांचा मानस आहे. आणि या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने सुद्धा त्यांचा निर्णय हा जाहीर करायला पाहिजे होता. मात्र कुठलं संभ्रम अजून विद्यापीठाच्या मनात आहे हे कळायला अजून तरी आपल्यासमोर मार्ग नाही. परंतु या सगळ्यातनं एकच दिसून येतोय की विद्यार्थी कुठेतरी भरकटला जातोय, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतोय आणि याचं जे नुकसान आहे ते विद्यार्थ्यांनाच होणार आहे. आपण बघतोय की बहुतांश विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षेचा पर्याय जो आहे तो आम्ही वापरू असं सांगितलं असताना जर
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा जर ऑफलाईन झाल्या तर कुठेतरी विद्यार्थ्यांचं नुकसान होईल हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही. कारण आपण ऑनलाईन परीक्षेमध्ये बघितलेलं आहे की MCQ पॅटर्नमध्ये विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळत असतात, आउट ऑफ मार्क मिळत असतात आणि त्यामुळे त्यांचं पासिंग पर्सेंटेज जे आहे किंवा जे पर्सेंटेज आहे ते सुद्धा इन्क्रीज झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मात्र जर परीक्षा ऑफलाईन झाल्या आणि बहुतांशी सांगितलं जात आहे की ऑफलाईन सुद्धा होईल पण MCQ बेस होईल, तर त्यामध्ये सुद्धा नुकसान असं आहे की जर प्रश्न जर सगळेच्या सगळेच चुकले तर त्यामध्ये आपल्याला जास्त मार्क्स डिडक्ट होईल याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. कारण आपण ज्यावेळेस डिस्क्रिप्टिव्ह मोडने जातो त्यावेळेस आपल्याला स्टेप वाईज मार्किंग जी आहे ती होत असते आणि अशा पद्धतीमध्ये जर स्टेप वाईज मार्किंग झाली तर त्यामध्ये आपल्याला कुठेतरी चान्सेस असतात की आपण 5 मार्काचा प्रश्न असेल तर त्यापैकी 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क सुद्धा त्यामध्ये कव्हर करू शकतो. पण जर MCQ ऑफलाईन पद्धतीने परीक्षा झाली तर त्यामध्ये आपल्याला कुठेतरी हा बेस जो आहे तो मिळणार नाही आणि त्यामुळेच वारंवार विद्यार्थी जी मागणी करतायत की MCQ पद्धतीने जर परीक्षा घ्यायची असेल तर ऑनलाईन परीक्षा घ्या. प्रॉक्टेड पद्धतीनेच पुणे विद्यापीठ घेत आलेलं आहे, त्यामुळे प्रॉक्टेड पद्धतीने झाली तरी सुद्धा विद्यार्थी त्या परीक्षेसाठी तयार आहे. मात्र आता हा निर्णय विद्यापीठाला घ्यायचे आहेत की परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या आहेत की ऑफलाईन घ्यायच्या आहेत. आणि लवकरात लवकर जर हा निर्णय नाही झाला तर आपण बघू शकतोय की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे. नेमक्या परीक्षा कधी होतील, कशा होतील आणि या सगळ्या अननेसेसरी डिसिजन न घेतल्यामुळे अननेसेसरी डिले जो आहे तो या सगळ्या परीक्षेसंदर्भात होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जसं आता मी जी आपल्याला बातमी दाखवली त्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे की फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जवळजवळ ही परीक्षा होईल असं सुद्धा यात म्हटलेलं आहे. म्हणजेच इतर विद्यापीठांच्या परीक्षा ज्या आहेत त्या होऊन जातील पण पुणे विद्यापीठाच्या परीक्षा या होणार नाही आणि त्यामध्ये मग रिझल्टला सुद्धा डिले होईल आणि इतर सगळ्या गोष्टी असतात. आपल्याला कल्पना आहे की ऑलरेडी जे आपलं अकॅडमिक कॅलेंडर आहे ते बिघडलेलं आहे आणि अजून जर हे अकॅडमिक कॅलेंडर बिघडणार असेल तर याचं नुकसान जे आहे ते विद्यार्थ्यांना होईल. विद्यापीठ तर कुठे ना कुठे आपली जुळवाजुळवी करून या सगळ्यातनं बाहेर पडेल, मात्र विद्यार्थ्यांना याचा भुर्दंड बसेल आणि म्हणूनच जे मागणी विद्यार्थी वारंवार करतायत ते म्हणजे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा व्हावी, ती अतिशय रास्त मागणी आहे असं मला वाटतं. दुसरा यातला मुद्दा म्हणजे टीचिंग ऑनलाईन झालेलं आहे म्हणून परीक्षा सुद्धा ऑनलाईन घ्या असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आपल्याला हे मान्यच करावं लागेल की ऑनलाईन टीचिंगचा दर्जा हा ऑफलाईन टीचिंग सारखा असूच शकत नाही आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे की टीचिंग कुठल्या पद्धतीने चाललेलं आहे. शिक्षक सुद्धा त्यांच्या परीने प्रयत्न करतायत, परंतु जो दर्जा ऑफलाईन शिक्षणाचा असतो तो कुठेतरी ऑनलाईन शिक्षणामध्ये राहत नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि त्यामुळेच आपण सुद्धा कुठल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं आपल्याला की विद्यार्थ्यांना फायदा पोचवायचा आहे हे सुद्धा विचार आता विद्यापीठाने करण्याची गरज आहे. कारण भरपूर असा मोठा विलंब या सगळ्या गोष्टीतून झालेला आहे आणि म्हणूनच पुणे विद्यापीठाने लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांबाबत जर बोलायचं झालं तर अमरावती विद्यापीठ असेल, नागपूर विद्यापीठ असेल, त्यानंतर जळगाव खान्देश विद्यापीठ असेल आणि इतर सगळे प्रमुख मुंबई विद्यापीठ असेल, या सगळ्या विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जर इतर विद्यापीठ ऑनलाईन परीक्षा घेत असतील तर पुणे विद्यापीठाने सुद्धा ऑनलाईन परीक्षा घेण्यामध्ये काहीच गैर नाही असं मला वाटतं. यामध्ये बरेचसे तर्कवितर्क दिले जात आहेत की पुणे विद्यापीठामध्ये बरेचसे कॉलेजेस येतात त्यामुळे आपण आपला दर्जा जपला पाहिजे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. मुळात ऑफलाईन परीक्षेला आमचा विरोधच नाही आहे किंवा कुठल्याच विद्यार्थ्याचा विरोध नाही आहे, मात्र टीचिंग ऑनलाईन झालेलं आहे, त्या पद्धतीचं टीचिंग झालेलं नाही. त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीतून आपण कसं बाहेर पडता येईल हे विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून जर आपण या सगळ्या गोष्टीला फोर्सफुली करण्याचा प्रयत्न करत असू की आम्ही फोर्सफुली विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेला भाग पाडू तर मला वाटतं की हे कुठेतरी होण्यासारखं नाही आहे. जो एक मुद्दा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसंदर्भात चाललेला आहे की अंतिम वर्षाच्या परीक्षा आम्ही ऑफलाईन घेऊ आणि इतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आम्ही ऑनलाईन घेऊ, तर यामध्ये आपण एक तफावत बघू शकतो की इतर विद्यापीठ जर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेत असेल आणि पुणे विद्यापीठ जर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेत असेल तर हे आपल्याला मान्यच करावं लागेल की इतर विद्यापीठांचे जे पासिंग पर्सेंटेज असेल ते कुठेतरी जास्त असतील आणि पुणे विद्यापीठाचे जे विद्यार्थी आहेत त्यांची पासिंग पर्सेंटेज कुठेतरी कमी असतील आणि याचा फायदा जो आहे तो इतर विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना होईल आणि नुकसान जे आहे
ते पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना भोगावं लागेल, हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही. आणि त्यामुळेच महत्त्वाचं जे आहे यामध्ये ते म्हणजे कुठल्या पद्धतीने आपल्याला लवकरात लवकर हे सेमिस्टर करता येईल, हे महत्त्वाचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. बातम्या बऱ्याचशा येत आहेत, अफवा बऱ्याचशा येत आहेत. काही दिवसांपूर्वी UGCचं आपल्याला माहिती आहे सर्क्युलरसुद्धा एक व्हायरल झालं होतं की त्यामध्ये सांगण्यात आलं होतं परीक्षा ऑफलाईनच घ्या. नंतर एक सर्क्युलर परत व्हायरल झालं, परीक्षा ऑनलाईनच घ्या. परत 2 दिवसापहिले एक सर्क्युलर आल्याची माहिती मिळते आहे आणि ते सर्क्युलर खरं आहे अशी सुद्धा माहिती मिळते आहे की परीक्षा ऑनलाईन ऑफलाईन कशाही घ्या या संदर्भात UGCने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे विद्यापीठाला कुठल्याच पद्धतीने मला वाटतं की विद्यार्थ्यांना फोर्सफुली ऑफलाईनच द्या असं म्हणण्याची गरज नाही. शिक्षणाचा दर्जा राखला गेला पाहिजे या मताशी तुम्ही सुद्धा सहमत असाल, मी सुद्धा सहमत आहे आणि इतर पालक आणि विद्यार्थी सुद्धा सहमत असतील. मात्र जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा सुद्धा आपण जे अंदाज आहे तो लावला पाहिजे. आणि जे एक प्रमुख मागणी विद्यार्थी करतात ते म्हणजे ऑनलाईन टीचिंग, ऑनलाईन परीक्षा यावर सुद्धा कुठेतरी आपण लक्ष दिलं पाहिजे असं मला या सगळ्या संदर्भात वाटतं. आणि त्यामुळेच आपण आज या लाईव्हच्या माध्यमातून या सगळ्या विषयावर चर्चा करतो आहे. या सगळ्या संदर्भात अजून काही अपडेट्स आले तर नक्कीच मी आपल्यासोबत डिस्कस करेल. पण आपल्याला या सगळ्या संदर्भात काय वाटतं नक्की मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा आपण विसरू नका. आणि अशाच सगळ्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. हॅव अ नाईस टाईम.